ओम नमः शिवाय. परमपूज्य आई लिखित परमार्थ मार्गदर्शन भाग पहिला. गोपाळकाला. गोष्ट 70वी. सुभद्रा ही कृष्णाची सख्खी बहीण. आपण सख्खी बहीण असून कृष्णाचे आपल्यावर काडी इतकेही प्रेम नाही आणि द्रौपदी मानलेली बहीण असूनही तिला मात्र तो जीवापेक्षाही अधिक मानतो असे सुभद्रेला सारखे वाटे. एकदा सुभद्रेकडे नारद मुनी गेले तेव्हा आपल्या या शंकेचे निरसन करून घेण्यासाठी त्यांच्यापुढे तिने आपला प्रश्न मांडला. तेव्हा नारद म्हणाले, सुभद्रे, कृष्णाच्या वागण्यातील गूढ मी कसा काय जाणू शकणार? तुझा हा प्रश्न मी त्याच्यापुढे मांडतो आणि तो जे उत्तर देईल ते तुला येऊन सांगतो, म्हणजे तुझे समाधान होईल. इतके बोलून नारद कृष्णाकडे गेले. त्यासमयी कृष्ण पावा तयार करण्याकरिता वेळूचा तुकडा घेऊन तासीत होता. नारद कृष्णाच्या जवळ जाऊन पोहोचले. तोच कृष्णाच्या बोटाला चाकू लागला. रक्त वाहत असलेले पाहून नारद म्हणाले, हे काय कृष्णा, बोटाला घाय झाला की? कृष्ण म्हणाला, मुने, सत्वर सुभद्रेकडे जाऊन बोटाला बांधण्यासाठी एक चिंधी घेऊन या पाहू. त्यावर नारद घाईघाईने सुभद्रेकडे गेले आणि सुभद्रे, अगं सुभद्रे, अशा एकसारख्या हाका मारू लागले. आपल्या प्रश्नाला कृष्णाकडून उत्तर काय मिळते ते ऐकण्यासाठी उत्सुक झालेली सुभद्रा नारदांची हाक ऐकताच हातातले काम तसेच टाकून बाहेर आली. नारद म्हणाले, सुभद्रे, कृष्णाच्या बोटाला घाय झालाय, लवकर एक चिंधी दे. तेव्हा लगेच चिंधी द्यायची सोडून, काय घाय झालाय, कुठे घाय झालाय, केवढा घाय झालाय, पुष्कळ रक्त गेले का, एवढा मोठा घाय व्हायला तो काय करीत होता, असे सुभद्रा विचारू लागले. नारद म्हणाले, सुभद्रे, तुला काळीज आहे की नाही? अगं, मी धावत धावत येथवर आलो चिंधी न्यायला आणि तुला मात्र त्याच्याबद्दल काहीच वाईट वाटलेले दिसत नाही. हे कसे? चिंधी नाही असे तरी स्पष्ट सांग, म्हणजे मी जातो. उगाच माझा वेळ घेऊ नकोस. वास्तविक कृष्ण तुझा सख्खा भाऊ असल्याने माझ्याहून तुलाच जास्त चुटपुट लागायला पाहिजे होती, परंतु त्याच्या उलट मीच हळहळतो आहे. यापेक्षा आश्चर्य ते कोणते? हे ऐकताच सुभद्रा आत गेली व तिने भराभर कपाटे उघडली आणि म्हणाली, मुने, यात सर्व बनारसी शालू आहेत, त्यात सर्व महेश्वरी व इरकली लुगडी आहेत, तिसऱ्यात सर्व जुनी लुगडीच आहेत, तरी पण ती नेसण्या इतपत धड आहेत, म्हणून फाडण्यासारखे माझ्याजवळ एकही लुगडे नाही. तेव्हा मी कशी काय चिंधी देऊ? तिचे ते बोलणे ऐकून नारदांना हसू आवरेना. ते म्हणाले, सुभद्रे, मी येथवर आलेल्याचा फायदा काय म्हणजे? तुझ्याजवळ लुगडी किती व कोणत्या प्रकारची आहेत याची मला माहिती झाली. हाच होय? अगं, 100-200 लुगडी जवळ असून एक बोटभर चिंधी देण्यास तू तयार नाहीस, तेव्हा अशा या तुझ्या स्वभावाला काय म्हणावे? इतके बोलून नारद तेथून निसटले. वाटेत त्यांना द्रौपदी भेटली. तो दिवस सोमवारचा असल्यामुळे नेहमीप्रमाणे ती पूजेचे साहित्य घेऊन शिवमंदिराकडे चालली होती. तिला नारद म्हणाले, द्रौपदी, कृष्णाच्या बोटाला घाय झालाय म्हणून मी तुझ्याकडे चिंधी मागायला चाललो होतो, पण तू पूजेला चाललीस की? हे शब्द ऐकता क्षणी द्रौपदीने आपल्या हातातील ताट चटकन खाली ठेवले आणि नेसलेल्या शालूच्या पदराची एक चिंधी फाडून लगेच ती नारदांच्या हातात दिली आणि म्हणाली, मुने, आता क्षणाचाही विलंब न लावता चालू लागा आणि एकदा माझ्या कृष्णाचा घाय बांधा. तेव्हा नारद भराभर पावले टाकीत जाऊ लागले. कृष्णाजवळ जाऊन पोहोचल्यावर धापा टाकीत ते म्हणाले, कृष्णा, बोट पुढे कर पाहू, मी चिंधी बांधतो. कृष्ण स्मितहास्य करून म्हणाला, मुने, तुम्हाला इतका विलंब का लागला? तेवढ्या अवधीत माझा घाय मावळून सुद्धा गेला. त्यावर काय सांगू कृष्णा तुला, असे म्हणून त्यांनी घडलेली सर्व हकीकत कृष्णाला सांगितली. त्यावर कृष्ण म्हणाला, सुभद्रेच्या प्रश्नाला आता मी उत्तर देण्याचे कारण उरले नाही, नव्हे का मुने? तेव्हा नारदांना हसू आले. पुढे द्रौपदीने आपला भरजरी शालू फाडून चिंधी दिल्याची गोष्ट नारदांकडून सुभद्रेला जेव्हा कळाली तेव्हा आपल्यापेक्षा द्रौपदीचे कृष्णावर अधिक प्रेम असल्याचे तिला समजून चुकले. श्री गोपाळ कृष्ण महाराज की जय. श्री गोपाळ कृष्ण महाराज की जय. श्री गोपाळ कृष्ण महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय.